ते भेटले तर कबाट पण लावून. हे काय पडले आणि अर्धे तसेच राहिले कबाडात. मला एकच सांगायचं आहे, आमच्या घरामध्ये पप्पांना इथं सेपरेट कप्पा आहे मोठा, मम्मींना इथं साड्यांचा आहे, दोघी बहिणींचे कपडे बघा, आणि मला एवढूसा कप्पा आहे याच्यात इथं. त्यात घरी घालायचे पण कपडे, बाहेर जाण्याचे पण कपडे, फंक्शनचे पण कपडे एकाच कप्प्यात वाटे ना. त्यात पण ह्या तिघांचेच कपडे आहेत, दोघी बहिणी आणि मम्मीचे. फॉर एक्झाम्पल हे बघा, सगळे कपडे त्यांचेच आहेत त्याच्यात. हे तुम्हाला तर पहिल्या व्हिडिओत दिसले असेल, जिओ मार्टचे डबे आहेत, दोन्ही पण जिओ मार्टच्या डब्यामध्ये, आणि एक तिथं पिशवी आहे त्याच्यामध्ये पण ह्या दोघींचेच कपडे आहेत. हे कपडे तर टाकून दिले. 4 दिवसापासून कबाड असं घाण झालेलं आहे ना, सगळे कपडे कोंबून ठेवलेले कबाडात. तर फ्री टायमिंग म्हणून आता मी कबाड लावून घेतो. त्यांचं ते लोक बघतील, मी माझे कपडे लावून घेतो. आता चेहरा दिसत नसेल कारण की कॅमेरा अँगलच ठेवतो. उलट्या फालत्या सगळ्या. हे जेवढे पण कपडे आहे ना आजपर्यंत, सगळे बहिणींचे कपडे. पप्पांच्या पण कप्प्यामध्ये ह्या दोघींचे कपडे, मम्मीच्या पण. मला सगळे नवीन जीन्स आता घ्यावी लागेल लवकरच. मोजून 2 जीन्स, ही जीन्स दाखवायच्या लायकीची पण नाही, पाठवूनच जाऊ शकतो. तसं सांगतो, ही डिझाईन नाही आहे, ही ठेवून अशी झालं आहे. एकदा यूज केली आणि तशीच मी ठेवून दिली. पण अशी डिझाईन वाटते ना लांबून. पोरांकडेच कमी कपडे असतात, भरपूर कमी, आणि मुलींकडे जास्त कपडे असतात. मुलं एक कपडे 10 वेळा घालून जातात, पण मुली एक कपडे 1-2दाच घालून जातात. अर्धे कपडे ते घरीच आहेत, पण पडले कसे काय अजून काय माहिती कोणी ठेवले. काय अर्धे टी शर्टी वगैरे घरीच आहेत ऑलरेडी. ही टी शर्ट नाही, टी शर्ट तुझा दिसत विसरण्याची खाटची टी शर्ट, 1 नंबरची खाटची. ती सांभाळून काढ ठेवले, मी तुम्हाला नंतरला सांगेन. ही टी शर्ट माझी नाही आहे का, हक्काची टी शर्ट आहे. डॉग चांगला. कायचं नाव आहे? डोमॅको, वोडाफोन, डोकोमो, वोडाफोन आहे, डोकोमो असले असतो. कुठे ठेवली टी शर्ट? तुम्हाला पण तुमच्या घरी माझे कपडे. तसं माझा खप्पा लहान आहे, तर एक गोष्ट बरी आहे, कपडे खूप कमी असतात घरी मारायला. ह्यांनाच त्रास आहे, 4-4, 5-5 असे ढीग भरून येत त्यांचे कपडे. म्हणून त्या लोकांना अख्खा दिवस निघून जातो कपडे घरी मारायला. आधी 10 मिनिटात होऊन जातात. जर तुमचे पण कपडे असे विस्कळले असतील आणि जर तुम्हाला घरी मारायचे असतील तर स्वतःच मारा. मी मदतीला नाही येणार. मी 3 वर्ष अगोदर एका ठिकाणी कामाला होतो, तेव्हा कामावरची टी शर्ट आहे, काळी प्लेन, त्यावरती प्रिंटच अशी आहे, तिकडचा लोगो, नाव पण. आधी काय बडबड चालेल.
थोडंसं नीट करून काय वा मम्मी फोन विसरली आणि एवढं लांबून परत आली. आता ती पप्पांच्या गावात पोचली असती मला सांगितलं मी घेऊन नाही आलो असतो. म्हणजे माझे पाय वाचले एवढा लांब जाण्यासाठी. दररोज मी आठवण करून जाऊन मला लक्षातच राहत नाही. अरे मी दररोज तिला आठवण करते कोणते पण ते कसं मला माहितीच नाही मम्मी कधी निघाली. हा तुम्ही विचार करत मी सॉक्स असे का ठेवतो कारण की जागा शॉर्टेज आहे आणि असे जर सॉक्स ठेवले तर ते विस्फोटूनच जाते. ऑब्विसली विस्फोटूनच जाते. त्याला काही उपाय नाही आहे दुसरा. त्यापेक्षा नीट ठेवा असे गोल गोल करून ताकी आपल्याला भेटतील टाइम. माझ्या अर्ध्या रुमाला ना गायब झाले. दोन खाली काय कसा दिसतो. गोणी अशी घडी आहे ना एकदम प्रॉपर जाते. काय झालं शेवटची घडी मी त्याला दाखवते. शेवटची इथे माझी दिसतो आणि आता माणसात दिसते. आता माणसात दिसते. तसंच दाखवलं मी. टाकणार नाही काय मी. आणि ब्लॉग शूट करताय. आणि ग्रॅनी म्हणजे आजी. आजी पेपर वाचते बिना चष्म्याची. तसं मी तुम्हाला सांगतो माझी आजीचं वय 95 वर्ष आहे. आजी बिना चष्म्याचं दिसतंय काय? दिसतंय तिला बिना चष्म्याचं पण. मग दिसतंय मला
आता काय मला पेपरमध्ये नाव येतोय तिथं आशिया म्हणली ती बोसला ना बरा केलाय म्हणून बोसला म्हटलं तो भाव येत आहे ते धामणीचीच आहे. धामणी मग आणि इथं माझे आजोबा आहेत. तर येणाऱ्या 10 जूनला माझ्या आजोबांना बरोबर 3 महिने होतील. त्याच तारखेला 3 महिन्या अगोदर 10 मार्चला माझे आजोबा ऑफ झाले. आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे, माझ्या आजोबांचं वय ना 100 पूर्ण झालेलं आहे. 108 काहीतरी त्यांचं वय आहे. तुम्ही त्यांची जन्मतारीख पण बघू शकता. हे बघा मी दाखवतो व्हिडिओ. जन्मदिनांक 5/8/1917, मृत्यू दिनांक 10/3/2025. आता तुम्ही हिसाब लावा ते किती वर्षाचे असतील. हा फोटो जुना आहे. हां म्हणजे हा फोटो जुना आहे. हे काय बोलतात स्टुडिओवाल्याने एडिट केलं. हे बघा हा त्यांचा ओरिजिनलवाला फोटो आहे. बटाटे एवढे मोठे कापलेत मला नाही समजतच काय. हा काय अख्खा बटाटा, बटाट्याची भाजी. फायनली मिशन सक्सेसफुल. काय संध्याकाळचे 4 वाजलेत. याच्यामध्ये उलटं दिसतंय पण 4 वाजलेत आणि या लोकांना चायच्या ऐवजी कॉफी पियत नाही. काय वाटतं मी कॉफी यांना बनवून देऊ की नाही? तसं मला पण मन झालं कॉफी प्यायचं. 4 आणि 4 11 झाले. आणि मला एक सांगायचं आहे 4 11 झाले. 4 ते 11 किती पण असो. मला एक सांगायचं आहे, माझ्या आजीला कॉफी भरपूर आवडते. आजी आणि मेरी बिस्किट. आजी कॉफी आवडते ना तुला? कॉफी आवडते का? हो हा मी आता कॉफी बनवतोय. वाटतंय 5:15 झाले. 1 तास मी अजून कॉफीच बनवली नाही. हा 4 वाजता कॉफी प्यायची होती. 4:11ला 5:15 वाजले. मी अजून कॉफीच बनवली नाही. ते पण आहे मी थोडासा बिझी होतो. कॉफी बनव आणि दुकानात जाऊन मारे बिस्किट मारे आणला. कॉफी जाऊन मस्त लागतं बिस्किट. आज की शाम कॉफी केलं. जय शिवराय मित्रांनो, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. मिनी ब्लॉग. तू असं करतोस. चल मी नीट बोललो दुसरा ब्लॉग. मोठावाला ब्लॉग बघ, मोठावाला. आज चाय नाही बनवणार आम्ही. सकाळ संध्याकाळ नुसतं चायच पितो, त्यामुळे आज थोडा चेंज कॉफी. माझा चेहरा का दिसतोय? कारण की वातावरण. कुठे गेलं रे कॅमेरा? अरे आता फोटो निघतोय कॅमेरा. आजचं वातावरण एवढं छान आहे की आम्ही दररोजच चाय पितो, पण आज सध्या कॉफी पितोय आणि खूप छान. माझ्या घरात सुद्धा काही दिसत नाही, सगळं काळोख दिसतंय. ठीक आहे, आम्ही गरीब माणूस, आमच्या घरी लाईटी बिटी नाही आहेत. व्हिडिओ फास्टमध्ये आहे पण मी सांगतोय, मी 2.5 ग्लास दूध घेतलंय. ते व्हिडिओमध्ये असं 1-2 ग्लास दिसत असेल, पण 2.5 ग्लास दूध येते टोटल. आणि साखर पण 4 चम्मच असते फास्टमध्ये, आणि ती असल्यामध्ये 3 चम्मचच आहे. 1-1 रुपयावाले 3 पॉकेट.
पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जशी कॉफीवर आली तशी ही आहे आमची कॅमेरामॅन. कॉफी करते सध्या. आम्हाला भीती आहे जर ती आली वरती तर झालं ब्रेक करते. वर उचलली परत हे झाली. परत खाली घेतली कारण की गॅस लो केला तर कळतच नाही चाललेलं. फोननेच जमतो मला स्टँड नाही जमत. आली परत वर परत टोपवर घेतला परत खाली ठेवली कड आला परत वरती घेतला परत खाली ठेवली. एवढ्या सगळ्या कड्याच्या नंतर फायनली कॉफी रेडी झाली. व्हिडिओमध्ये ती कॉफी पांढरी दिसते पण ओरिजिनलमध्ये ती ब्राऊन आहे.